यवतमाळ पोलीस दलाकडून राज्यातील एक अभिनव उपक्रम जो आहे तो राबवण्यात आला। त्यामध्ये ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे जे आहेत ते दिले आहे। या संपूर्ण कार्याची दखल सुद्धा सीएमओ कडून घेण्यात आली। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत। सर, ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आपण कशा पद्धतीने हे ऑपरेशन प्रस्थान राबवलं आणि सीएमओने या संपूर्णची दखल घेतली, किती फायदा या संपूर्ण ऑपरेशन प्रस्थानचा नवीन पिढीला होणार आहे? ओके. ऑपरेशन प्रस्थानच्या अंतर्गत तर वेगळे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहे. आता तुम्ही सध्या जो कार्यक्रमच्या बद्दल सांगतात, त्याच्या रिलेटेड आम्ही एक मुलींसाठी हे समर असल्यामुळे सर्व मुली पण रिकामी बसतात. त्यांच्यासाठी आपण वेगळा एक सेल्फ डिफेन्स स्किल्ससाठी आपण एक कोर्स 2 दिवससाठी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डिव्हिजन वाईज एक 200 पासून म्हणजे 250 पर्यंत मुलींना डिव्हिजन वाईज आपण यवतमाळला बोलवले आहे. त्यांना म्हणजे त्यांना आपण आणले जेवणचा कार्यक्रम आणि अकोमोडेशन पण आणि त्यांना एक ट्रॅक सूट पण सर्व आपण मोफत दिलेलं आहे. आणि त्यांना 2 दिवसमध्ये कराटेचं प्रशिक्षण सकाळी संध्याकाळी असा 2 दिवस आणि बाकी दिवसभर त्यांना क्लासरूम प्रशिक्षण ठेवलेले आहे. आणि क्लासरूममध्ये आपण म्हणजे विशेष लॉ, सायबर लॉस, नवीन क्रिमिनल लॉस आणि ते वुमन रिलेटेड लॉस आणि तसा हेल्थ अँड हायजीन आणि थोडा इकडे-तिकडे आपण वाचतात की मुली पडून गेलेल्या आहे काही प्रेम संबंधमुळे. ते पण झाल्यानंतर काय परिणाम होईल, आई-वडिलांचं सिच्युएशन कसं असतात, तुम्ही गेल्यानंतर काय प्रॉब्लेम तुम्ही फेस करतात. असं एक अवेअरनेस प्रोग्राम त्यांना दिलेला आहे. आणि हे आपला सेल्फ डिफेन्समध्ये कराटे प्रशिक्षणामध्ये त्यांना खास करून आपल्याला कोणी अटॅक केले, म्हणजे हात पकडले, यार बाल पकडले, कोणी कमर पकडले, यार कोणी चाकूच्या सोबत हल्ला करण्यासाठी प्रयत्न केले, कशा तुम्ही वाचवायचे आहे, अशा काही टेक्निक्स आहे. ते टेक्निक्स आपण तयार करून त्यांना शिकण्यात आलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण टोटल 5 बॅच राबवण्यात आलेल्या आहे. 5 बॅच दरम्यान आपण 1211 मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि असं झालेलं की आता भरपूर डिमांड आहे मुलींच्याकडून. म्हणजे पोलीस स्टेशनला पण ते सांगतात आम्हाला आता आपण अजून 2 बॅचेस घेणार आहे. आजपासून एक बॅच चालू झालेली आहे आणि पुढच्या पण एक बॅच आहे. एकीकडे महाराष्ट्रात जर पाहिलं तर महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना दुसरीकडे महिलांना प्रशिक्षित करणे, त्यांना संपूर्ण गुन्ह्यांच्या संदर्भाची माहिती देणे, महिलाविषयक अत्याचाराच्या ज्या काही कायदा आहे त्याच्या संदर्भात अवगत करणे आणि त्यांना स्वसंरक्षणाचे धडा देण्याचा अभिनव उपक्रम यवतमाळ पोलीस दलाकडून लाभला आणि या संपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।